तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता मी आहे घरी. तब्येत बरोबर नाही आहे. तर पप्पा गेलेत आहे बाहेर, मम्मी करत आहे इकडं स्वयंपाक. काय केलं मी माझ्या वेळेला? वांग्याची भाजी, चपाती आणि मम्मी इकडे ऐकत आहे. आणि आपले दादाचे गुरु आहेत, त्यांचा पाठ चालू आहे. खूप चांगलं सांगतात मित्रांनो, तुम्ही पण नक्की ऐकत जा. त्यांच्या चॅनलचं नाव पण येत आहे, तर नक्की जाऊन त्यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. पहा कसं सांगतात, काय सांगतात, लय भारी असतं ऐकायला. तुम्ही पण ऐकत जा. तर आता मी आहे घरी, जाऊया दुकानावर. आता नंतर काय होते तुम्हाला दाखवलं. बर. तर जायच्या आधी करू आपण जेवण, मस्तपैकी चपाती आणि चवळीची भाजी करू जेवण, मग जाऊ दुकानावरती. तर आपण आता होतो दुकानामध्ये आणि सकाळपासून जवळपास हे सगळे सोल घासले, तर आता पण घासत आहे. आणि एवढे सोल घासले तर याला परत मागून पण घासायचे, टाचाच्या साईडला ही लाईन मारली का याच्या खाली सगळ्यांना परत घासायचे. आणि हे सगळे 10 नंबरचे येतं आणि हे 9 नंबरचे येतं. आता इकडं फक्त थोडेच राहिले, ते किती दोन जोडायचे. ते झाल्यावर परत त्यांच्या बॅक साईडला घासायचे. एवढे जोडं घासले तर बसून पर दुखायला लागली, मान दुखायला लागली, भक्त्याने दुखायला लागलं बसून. तर सगळं घासू, एवढं सगळं भेटू थोड्या वेळाने, एवढं पूर्ण करतो. कारण की ते करून ठेवलं मी कसं उद्या परत चप्पा झाले माझे, तर काम चालू सोपं पडलं. मला घासून घेतलं. तर मित्रांनो, घासून दमलोय मी खूप आणि मला लागली भूक. भारी झालं ना, घासून दमलो मी खूप, मला लागली भूक. खातो समोसा आणि तो दाबेली. आणि घासताना माझ्या इथं बॉटल पण लागले, तर फोड आलाय 2 जागा आल्या मम्मी का इथं आणि इथं. तर चला जाऊ, मस्तपैकी खाऊन येऊ. तुला काय आणू? मम्मीला आणू दाबेली, आपण जाऊ खाऊ. दाबेली नाही खायची, दुसरंच खाऊ. चला जाऊ. तर आपण खाऊन आलेलो आहे बेळ. मम्मीला घेऊन आलतो. मम्मीने लय मोठं मन केले, मला देते खायला थोडस. तर खाऊ एक घास. नाही तुम्ही तुला कधीच खायला देत नाही का? मी एवढं खाऊन आले, लय भूक लागते मला सुट्टी असल्यावर. रोज 10 चपात्या करीतच जाईन तुला. कुछ जम के खाओ, कुछ बन के दिखाओ. 10 चपात्या एक टाइम ला खाओ. दर काय मित्रांनो, भेळ आता तुम्ही पण खा जरा. तर आपण दुकानामध्ये बसलो होतो आणि जरा दूर केलाय, कारण की मोकार मच्छर आले दुकानामध्ये. बसू वाटत नाही, परत सारखं चालतंय, बुंग करते जवळ येऊन. हे करून हे काय तुम्हाला नाही दिसणार, पण मोकार मच्छर झाले. वातावरण पण बाहेर एकदम बेकार झालेले. चला जरा म्हणलं धूर करू मस्तपैकी, जरा जातील वासाने पळून दोन मच्छर. आणि असं का झालं माहिती का, ते खाली ठेवलं का पूर्ण जळत नाही, सगळं आहे तसंच राहतं ते थोडं. आणि असं धरून ठेवलं धूर पण जास्त होतं त्याचा, मच्छर पण जाईन. एकदम पार धूर झालं चांगलं मस्तपैकी. हे पण संपून गेलं. आता जरा बरं वाटन, बसता येईल. आणि थोडी तर घाण झाली, मला वाटलं आता ह्या टायमाला झाडीत नाही दुकान, मला वाटतं आतमध्ये झाडं थोडंसं ते बाजूला घ्यावं सगळं. तर त्याला झाडू मारू, आता थोडासाच मारू, आतल्या आत मारू, फक्त येऊ मारून झाडू थोडा आलाय. आणि ते एका बाजूला कचरा लावलाय सगळा. झाडू पण आपलं कसला भारी बाजूला नाद करायचं नाही झाडूचा. चला ठेवू, बस. मम्मी गेली घरी, आता आली तरी नाही तर घरी स्वयंपाक करून आवरल बिवरल. आपल्या पण घरी गेल्यानंतर काम आहे भरपूर असं. बसूया, आराम करू. सॉरी, याचं नाव वाटत ज्यासाठी ट्रॉफी भेटली असती. तुम्ही नव्हते गेले? मला पण सेपरेट ट्रॉफी होती. तर मित्रांनो, कांदळी प्रीमियर लीगमध्ये आपल्या 14 नंबरचा आलाय, 4था नंबर. आणि त्याची ट्रॉफी दादा घेऊन आलाय. बरं दादा, तुमच्या घरी ठेवणार आहे का?
संध्याकाळी खर्च आहे का आता टीम वाल्यांना टीम आम्हाला नाही का आम्ही 14 नंबरचे नाही का ये असं ते जायचं बी नाही त्यांच्यावरचं मी येतो आला चालन ना आलंच जाऊन हा